किती मार्क पडली बाळा तुला आता? मला 100 पैकी 100 पडल्यात. अक्का शाळेत पोरग नंबरात यायला लागले, एक नंबर हुशार झाले शाळेत पोरग. अभिनंदन आहे. अक्काच्या पाया पडण्याचा जा मागे लगेच. हा आणि बघ नुसती शाळा शिकून चालत नाही, नाती गुत्ती जपायला लागते ती काय. आणि तुला एक 5 प्रश्न विचारतो, त्याची उत्तर तो बरोबर द्यायचीस. तुला सांगतो नाती गुत्ती जपायची म्हणजे कसं आहे. आपल्या बाबा आपल्या वडिलाच्या आईला काय म्हणते ती? आजी म्हणते ती. आजी म्हणते ती. बरोबर उत्तर आहे. सार्थक येते की आमच्या. आणि वडिलांच्या बाला काय म्हणते ती? आजोबा म्हणते ती. हा आजोबा म्हणते ती. परत वडिलाच्या बहिणीला काय म्हणते ती? आत्ती म्हणते ती पप्पा. आत्ती म्हणते ती. अरे बापरे, एक नंबर माझं पोरग उत्तर देते. सगळं कळायला लागले सार्थक. इथनं पुढे लय अभ्यास करायचा आहे. परत वडिलाच्या भावाला काय म्हणते ती? वडिलाच्या भावाला काका म्हणते ती. काका म्हणते ती. आता शेवटचा प्रश्न आहे, लक्षात घे सवन, महत्वाचा आहे. पप्पानं का नाही नवीन बायको घरात करून आणली तर तिला काय म्हणणार? काय म्हणणार? दोघांनी पण आखून घालणार. दोघांनी आखून घालणार. उत्तर चुकलं. काठी काय? नको भाऊ, उत्तर बरोबर आहे. नाती गुत्ती तुला जपाय सांगितली ती, तोड सांगितलेली नाही ती.